नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत सोया कबाब। तर बनवायला सुरुवात करूया। तर मी एक वाटी भरून सोया घेतलेले आहेत, म्हणजे सोयाबीन वडी। तर याला छान आपण बॉईल करून घेऊया। तर पाणी छान उकळलेलं आहे, यामध्ये आपण ही वडी घालूया आणि हे वड्या 4 मिनिटं आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। तर यामध्ये मी अर्धा चमच मीठ घातलेला आहे। तर इथं बघू शकता आता 3 मिनिटं झालेली आहे आणि 3 मिनिटात छानपैकी ह्या वड्या फुललेल्या आहेत। तर हे आपण एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊया। बाउल मध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि यावर आपण आता थंड पाणी घालणार आहोत। तर हे थंड करून घेतल्यावर यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे। तर ह्या मी 2 पाण्याने आधी थंड करून घेते। बघता मी पूर्णपणे थंड पाण्याने ह्या वड्या थंड करून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला ह्या पूर्णपणे यामधलं पाणी असं नितळून घ्यायचं आहे, म्हणजे असं पिळून काढायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पाणी यामधलं शक्य होईल तेवढं पाणी आपण यामधलं काढून घेऊया। आपण पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे। तर याला आपण मिक्सरला प्लस मोड मध्ये फिरवून बारीक करणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही असं जाडसर मी याचं मिश्रण तयार केलेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व वड्याचं मिश्रण तयार करून घेऊया। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने जाड। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता तुम्ही छानपैकी असं आपल्याला आलं लसूणची पेस्ट फ्राय झालेली आहे। तर या स्टेजवर आपल्याला सोयाबीन वडीचा क्रश घालायचा आहे। तर इथं क्रश घालून घेऊया आणि छान याला परतून घ्यायचं आहे। धने पावडर, तर यावर धने पावडर घालून घेऊया। तर इथे मी 1.5 चमच धने पावडर घातलेली आहे। याचबरोबर आपल्याला घालायची आहे जिरे पावडर। यावरच घालायचं आहे आपल्याला लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडी हळदी पावडर आणि छानपैकी याला असं फ्राय करून घ्यायचं आहे। क्रश आपला छानपैकी फ्राय झालेला आहे। तर एका बाउल मध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया। तर आपला क्रश काढून झालेला आहे। तर याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि ते यामध्ये आपल्याला छान खिसून घ्यायचे आहेत। तर बटाटे खिसून झालेले आहेत। तर बटाटे छान यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत एकजीव। तर इथं बघू शकता मी 1 वाटी बारीक चॉप करून कांदा घेतलेला आहे, ते यामध्ये मिक्स करायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये घालायची आहे। 1 चमच यामध्ये मी गरम मसाला घालत आहे। तर अगदी पाव चमच मी इथं काळे मिरे पूड घातलेली आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला एकजीव छान करून घ्यायचं आहे। आपल्याला छान अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। असा गोळा घ्यायचा आहे आपल्याला हाती बॉल सारखा बनवून आणि छान याच्या अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। याला कबाब सुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीने आपण ह्या टिक्क्या बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्या टिक्क्या बनवून झालेल्या आहेत, म्हणजेच कबाब बनवून झालेले आहेत। तर समोरची तयारी बघूया। इथे घेतलेला आहे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा आणि अर्धा चमच घेतलेले आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तर याची छान आपण पेस्ट बनवून घेऊया। तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी याची पेस्ट बनवून झालेली आहे। तर अशी टिक्की घ्यायची आहे आणि या पाण्यामध्ये अशी पेस्ट मध्ये अशी बुडवायची आहे। आणि हे आहे पावडर, ब्रेड पावडर आहे ही। तुमच्याकडे जर ब्रेड पावडर नसेल तर तुम्ही इझिली 10 रुपयाचं पॅकेट आणून सुद्धा
हे मिक्सरला फिरून तयार करू शकता आणि यामध्ये असं बुडून घ्यायचं आहे आणि डायरेक्टली असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व कबाब फ्राय करून घेऊया। तर इथं बघू शकता रेडी आहेत आपले कबाब। तर अतिशय छान असे फ्राय झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण सर्व कबाब तळून घेऊया। तर रेडी आहे तिथं सोया कबाब। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी? आणि हे सोया कबाब तुम्ही हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।